नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला प्रिन्स कट बोटनेकचा प्रिन्स कट दाखवणार आहे कटिंग. तर हे जे आहे कापड हे 1 मीटर आहे आणि हे 90 सेंटीमीटर आहे. तर आता आपण पहिल्यांदा मेजरमेंट बघूया. उंची आहे 14, त्यात प्लस 1 घेतलेला आहे 15. छाती आपली 36 आहे, तर त्याचा चौथा भाग काढलेला आहे तो 9 आलेला आहे, त्यात आपण प्लस 2 घेतलेला आहे. कमर ही 30 आहे, त्याचा चौथा भाग असं म्हणून 7.5 आलेला आहे. मेजरमेंट मार्जिनसाठी आपण 2 घेतलेला आहे. तर शोल्डर आहे 14, गळा ह्या तुमच्या आवडीनुसार, बाही लांबी 11 आणि दंडघेर आहे 4.5. तर आता आपण याचं कटिंग बघणार आहोत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला हे कापड दाखवते. हे कापड बघा कसं डिझाईनमध्ये आहे. हे पूर्ण एकसारखं डिझाईन आहे. तर हे असं डिझाईन असेल तर आपल्याला कट करताना अगदी व्यवस्थित लक्ष देऊन कट करावं लागतं. कारण काय होतं, उलटा पलटा म्हणजे एखादं पार्ट उलटा वगैरे होऊ शकतो. तर हे कट करताना तुम्ही व्यवस्थित बघून कट करत जा. तर आता आपण हे अस्तर बघणार आहोत. तर अस्तर जी जशी घडी आहे तशीच मी ओपन केलेली आहे. इथे मी 12 घेणार आहे, कारण आपलं जे 11ची घडी आहे म्हणजे 9 + 2 असं 11 आलेलं आहे. त्यात मी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे फ्रंट साईडसाठी. तर आता हे बघा, ही अशी घडी आहे आणि ही आपण हा भाग ओपन करणार आहोत. आणि ओपन केल्यानंतर जिथे आपलं 12 घेतलं होतं तर तिथे आपण हे कापड फोल्ड करायचं आहे. हे अस्तर जे आहे हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि जे पुढे राहतं आहे ते आपलं स्लीव्ससाठी यूज होणार आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल मी कसं घेतलं. नाही लक्षात आलं तर तुम्ही परत बघू शकता. आता आपण परत एकदा फोल्ड करून घेतलेलं आहे. पण ते कसं घेतलेलं आहे की जिथे अर्धा इंच आपलं खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण, आणि त्याच्यावरती तो फोल्ड घेतलेला आहे. मग अर्धा इंच कशासाठी घेतलेला आहे, तर अर्धा इंच हे फ्रंट साईडसाठी घेतलेलं आहे एक्स्ट्राचं, आणि वरचा जो आहे तर बॅक साईडचं आपण मेजरमेंट टाकणार आहोत. तर आता आपले 14 उंची होती, तर त्यात प्लस 1 15 झालेली आहे. तर आता इथे 15वरती खून केलेली आहे. पुढे पण सेम तसंच घ्यायचं आहे, कारण वाकडं तिकडं रेष येऊ नये वगैरे म्हणून. तर आता इथे मी बोटनेकचं ब्लाऊज आहे म्हणून मी इथे 7चं शोल्डर टाकत आहे. आणि तुम्ही पण 6.5 ते 7 जसं तुमचे म्हणजे उंची किंवा खांदे आहेत तसं तुम्ही टाका. तर इथे मी 3.5चं घेतलेलं आहे गळा रुंदी, तुम्ही 4सुद्धा घेऊ शकता. तर आता इथे मी थोडं अर्धा इंच डाऊन केलेलं आहे आणि इथे मी खाली 7च घेणार आहे. पण डाऊन केल्यानंतर जिथं मी स्टिचिंग करणार आहे तर तो मुंड्याचा भाग हा 6.5 घेतलेला आहे. आता आपल्याला घडी कितीची आहे, आपली 9ची आहे. मग 9 + त्याच्यात एक्स्ट्राचे 2 घेतलेले आहे, तर तुम्ही 1.5सुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला कमरचा जो भाग आहे तो आपला 7.5 आलेला आहे, त्यात प्लस 2 घेतलेले आहेत. आणि पुढे फ्रंट साईडसाठी आपण एक्स्ट्राचे 2 घेतलेले आहेत. आता आपण हे आखून घेऊया आणि मग आपण मुंड्याला शेप देऊया. आता मुंडा आहे जो आपला तो 1.5 इंचावरती आणि 1.25 इंचावरती घेतलेला आहे. तर आता इथे आपण सेंटर काढायचा आहे मुंड्याचा आणि तो राऊंड करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याला. आणि थोडासा किंचित आतूनही घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता. आता बघा, आता जी गळा रुंदी आहे तिथून खाली आपल्याला 3.5 घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 3.5 4 घेऊ शकता, कारण हा बोटनेकचा आहे. आणि इथे आपण शेप देणार आहोत गळ्याचा, तो राऊंड शेप देणार आहोत. हा नंतर शिवताना थोडासा पण पसरट होईल, आत्ता दिसतोय तसा पण नंतर पसरट होईल. आता आपल्याला पहिल्यांदा बॅक साईडचं कटिंग करायचं आहे, म्हणजे जी अगोदर आपण आत घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे. आणि नंतर जे आपलं जे फ्रंट साईडचं आहे ते पण फिटिंगची साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला वरती 1 इंच आणि खाली 2 इंच असं आपण वाढवलेलं आहे. ते तुम्ही जेव्हा ह्या पद्धतीने ब्लाऊज कट कराल ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की म्हणजे ही किती सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला पेपर कटिंग करायची काहीच गरज भासणार नाही, कारण डायरेक्ट ते काम तुमचं वाचणार आहे पेपर कटिंगचं, आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सोप्या जातात. तर असं 4 टक्सचं सुद्धा कटिंग डायरेक्ट कपड्यावरती करता येतं. तर हे बघा, आता हा बॅक पार्ट आपला कट करून झालेला आहे. आता आपण फ्रंट साईड कट करणार आहोत. तर इथे जो मुंड्याचा शेप आहे तो थोडासा अर्धा इंच आतमध्ये मी घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे. तुम्ही थोडं आपल्याला लक्षात येतं कुठं कट करायचं त्याप्रमाणे कट करून घ्या. आता मेजरमेंट किती आपलं
तर हे जे आहे 36चं आहे. तर 36साठी आपल्याला साधारणतः 3.5 वरती आपल्याला खूण करून घ्यायची आहे. त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्ही 3 वरती पण खूण करू शकता. तर इथे मी उंचीसाठी 5 घेतलेला आहे, म्हणजे साधारणतः 9.5 वरून टक्स पॉईंट येतो. आणि इकडे 1.5 इंच घेतलेला आहे आणि जो वरचं आहे थोडं उभं ते 2 इंच घेतलेलं आहे. हे कायम 1.5 आणि 2 हे कायम सगळ्याला एकच येणार आहे. फक्त टक्स पॉईंटमध्ये थोडासा बदल होतो आणि जे पहिलं मेजरमेंट घेतो आपण त्यात थोडासा बदल होतो. बाकी फारसा बदल कशात होत नाही. इथे आपण जे फिटिंगची साईड आहे तिथं आपण 1/2 इंच, हे बघा हे जे मी कट करते हे थोडंसं 1/2 इंच वर उचलून घेतलेलं आहे. आणि जो फ्रंटचा म्हणजे हुकाचा साईड आहे तिथे आपण 1/2 इंच नंतर तो शिवणीत घालवतो, म्हणजे तो बरोबर ॲडजस्ट होतो. तर आता हा आपल्याला शेप कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर हा ब्लाऊज बसतो. माझे कस्टमर नेहमी प्रिन्स कट, म्हणजे माझ्याकडं बहुतांशी कस्टमर हे प्रिन्स कटचेच आहेत. माझ्याकडे जास्त करून कटोरी नसते, कटोरीचे ब्लाऊज शिवायला येत नाहीत, पण माझ्याकडं जास्त करून प्रिन्स कटच ब्लाऊज आणि 4 टक्सचे ब्लाऊज असतात. तर हे खूप छान बसतात म्हणून मी ही नेहमी हीच पद्धत वापरते. ह्यात मी फारसा चेंज करत नाही. तर आता आपण स्लीव्जचं कटिंग बघणार आहोत. तर स्लीव्जसाठी इथे मी जो राहिलेला पार्ट आहे तो घेतलेला आहे. इथे पण आपल्याला जोड येणार आहे स्लीव्जला, तर त्याप्रमाणे मी थोडंसं आतमध्ये घेते आणि नंतर मी तिथे जॉईन करणार. तर इथे पहिल्यांदा आपण बाहीची घडी टाकणार आहोत. तर ही बाही आहे साधारणतः 11 11:30 पर्यंत. तर इथे 11:30 घेतलेला आहे बघा, म्हणजे ही तयार होऊन 11 येईल. तर इथे 11 वरती खूण करून घेतलेली आहे. पुढे पण तेवढीच सेम आपल्याला खूण करून घ्यायची आहे आणि 3.5 वरती मी टाकलेला आहे. आता 3.5 वरती टाकून पुढे पण 3.5 घेऊन हा शेप देऊन घेतलेला आहे. सॉरी, थोडं मध्ये डिस्टर्ब झालं त्याच्यामुळं ते मला दाखवता नाही आलं शेप कसा दिलेला आहे. तर आता हे जे आपलं एक्स्ट्राचं थोडंसं कटिंग आलं होतं ते मी तिथेच जिथं जास्त म्हणजे कमी पडतंय तिथं मी ते पार्ट जॉईन करून घेणार आहे. तर इथे जो आहे तो आपण आतला शेप देणार आहोत मुंड्याचा, जो भाईला आपण येतो तो आतला शेप देणार आहोत. आणि हा जो पार्ट आहे इथे मी टाचणी लावून ठेवणार आहे. मी जेव्हा तो मशीनवर बसणार त्यावेळेस मी तो अगोदर जॉईन करून घेणार आणि मग नंतर तो व्यवस्थित कपड्यावरती टाकून कट करणार. आता हे आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती कटिंग करायचं आहे. तर हे तुम्ही बघितलंच असेल ना की ह्याचं डायरेक्शन कसं सेम एकसारखे जी फुलं आहेत ती सगळी अशी वरच्या साईडला आहे. त्याच्यामुळे कट करताना पहिल्यांदा आपण स्लीव्ज कट करून घ्यायची आहे, कारण आपल्याला स्लीव्ज नंतर शेपमध्ये बिघडतं. तर खालचा जो शेप सरळ आहे त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा इथे स्लीव्ज कट करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला बॅक पार्ट, नंतर फ्रंट साईड वगैरे सगळं हे नंतर कट करून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता आपली स्लीव्ज तर कट झालेली आहे. हे कापड भरपूर आहे, साधारणतः 1 मीटर कापड आहे त्यांनी दिलेलं आणि हे ताग्यातलंच कट करून आणलेलं कापड आहे. खूप छान कापड आहे. याला त्यांनी गळ्याला गोट लावायला सांगितलं आहे मला. सेम असंच हा ॲक्च्युली हे गोल्डन कलरचं नाही आहे, अगदी लाईट कलरचं गोल्डन आहे. त्याच्यामुळं मी गोटला सुद्धा सेम तसंच कापड आणलेलं आहे. आपल्याकडे असं एखाद्याला गोट हवा असेल आणि सहसा काय होतं आता गोल्डनमध्ये सुद्धा वेगवेगळे कलर शेड्स आलेले आहेत. त्याच्यामुळं काय होतं जसं त्या कापडावरचं गोल्डन आहे तशा टाईपच जर आपण गोट म्हणजे केला तरच ते खूप छान दिसतं. नाहीतर लाईट कलरचं कापड आहे मग तुम्ही अगदी डार्क कलरचं गोल्डन कलरचा गोट लावला आहे ते अजिबात बिलकुल चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे मी हे सेम असंच मॅचिंग मी कापड आणलं म्हणजे त्या गोटसाठी खास मी सेपरेट 1/2 मीटर कापड घेऊन आले, म्हणजे मला पण ते परत नंतर यूज होईल असं. तर हे पाहू शकता बघा तुम्ही, सगळं मी उभ्या डायरेक्शनमध्येच आपण घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे कटिंग केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर तुम्हाला ही पद्धत जर समजली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.